नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलो आहे देवगडला आणि देवगडला मी आज आलो आहे श्री देव कुंकेश्वर मंदिरामध्ये। हा आहे एंट्री गेट। तर मित्रांनो, हे आहे कुंकेश्वराचं मंदिर आणि त्याच्या समोर तुम्ही बघू शकता श्री नारायण मंदिर, श्री गणपती मंदिर आणि हे आहे समोर बीच। तर इथे आलं तर तुम्ही बीचवर सुद्धा जाऊ शकता आणि समोर ही लाईन आहे दर्शन घेण्यासाठी। आता आम्ही आता लाईन लावतोय, दर्शन घेऊ। ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभे देवै सदा वंदिता सा मा पातु सरस्वती। मित्रांनो, गरमी इथे भरपूर आहे, भरपूर ऊन लागते आणि खाली चटके सुद्धा लागतात। हे आहे मंदिर बाहेरच्या साईडून आणि त्याच्या समोरच तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असं बीच आहे। काय व्ह्यू येतो बघा, एकदम मस्त बीच आहे आणि दर्शन आम्ही घेतलेलं आहे। तर आता आम्ही बाहेर जातोय। सध्या समोर पण 2-3 मंदिर आहेत, तर ह्या मंदिरांचं आम्ही ह्या देवांचं दर्शन घेऊन आम्ही आता निघणार आहोत। मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभे देवै सदा वंदिता। ही गावच्या पद्धतीची विहीर आहे आणि हे मंदिरातला परिसर असा आहे, मोकळी जागा आहे बाहेर आणि हा गेट। तर मित्रांनो, हेच होतं कुंकेश्वरचं मंदिर, हेच होतं कुंकेश्वरचं शंकराचं मंदिर। श्री देव जोगेश्वरी मंदिर आहे। श्री देव जोगेश्वरी मंदिर एक शेवटचं मंदिर राहिलं होतं। आता आम्ही रिटर्न निघालोय परत घरी जायला। भरपूर गरमी आहे, मे महिना आहे आणि आता मला वाटतं टॅन पण झालोय भरपूर। मित्रांनो, मस्त असं दर्शन झालेलं आहे शंकराचं। तर आम्ही आता रिटर्न परत जातोय कनेरीमध्ये। देवगडच्या बीचवर गाडी इथे समोर पार्क केली आणि आम्ही आता आलोय बीचवर। तर तुम्ही बघू शकता बीचवर कोणच नाही, एकदम मोकळा बीच आहे। ते फक्त आम्हीच आहोत
फक्त आम्ही आणि बीच. तर वाळू बघा एकदम साफ. साफ वाळू पूर्ण क्लीन आहे. जबरदस्त वाळू आहे. आम्ही असा त्या रस्त्याने आलो समोरून. गाडी इथे समोर पार्क केली. खूप सुंदर. थोडा पाण्याजवळ जातो आम्ही आता. असं वाटलं मला वाळू गरम असेल, पण तेवढी गरम नाही वाळू. किती साफ आहे. एकदम क्लीन. पाणी खूप स्वच्छ आहे. एकदम क्लीन. कपडे आणले पाहिजे होते इथे आंघोळ करायला. काय खूपच सुंदर. मस्त वारा सुटला इथे. मोठी लाट आली. जाय गुढी मारून ये. वाळू खेचते परत रिटर्न. वाळू रिटर्न खेचते परत. संपूर्ण बीचवर आम्ही तिघच आहोत फक्त. बघू शकता आम्ही फक्त तिघ आहोत. का रे तरी किती सॉफ्ट आहे. एकदम सॉफ्ट आहे. आम्ही आलोय प्रॉपर देवगड बीचला. एक केवढी मोठी पवनचक्की आहे. बाप बरीच मोठी पवनचक्की आहे इथे. ओ माय गॉड काय व्ह्यू आहे. वाह काय सुंदर सुंदर असा व्ह्यू बघू शकता. मागे पवनचक्की आणि समोर बीच. एक नंबर. देवगड खूपच सुंदर आहे आणि आजूबाजूला चालण्यासाठी केलेलं आहे. इथून खाली रस्ता जातो बीचला जाण्यासाठी आणि इथे एक सेल्फी पॉइंट बनवलेला आहे. इथे जाऊन तुम्ही सेल्फी काढू शकता. इथे चालण्यासाठी आहे कॉर्नरने आणि वरती पवनचक्की. तर आज खूपच फिरणं झाले. काय बोलतो सोहम बोल.